चला तर मित्रांनो, आपण रेडी झालोय. आपल्या दिवसाला सुरुवात झाली. तर त्याचबरोबर मी निघालोय सकाळी-सकाळी श्री विठ्ठल रुक्मिणी मातेच्या मंदिरात दर्शनासाठी. तर मित्रांनो, तुम्ही बघू शकता मी मंदिरात आलो असताना आरती देखील चालू होती. तर आरती घेतली मित्रांनो आणि त्यानंतर घरी आलो. तर घरी आल्यानंतर लगेच निघायचंय शॉपला. तर मग बाईक घेतली आणि लगेच निघालोय मित्रांनो मी शॉपला सकाळी-सकाळी. त्याचबरोबर आपण आलोय शॉपला. शॉपला आल्यानंतर डेली रुटीनला सुरुवात केली. मग काय काउंटर वगैरे क्लीन केले सर्व. दुकान वगैरे झाडली आणि देवपूजा करून लगेच माझ्या कस्टमरला मी सुरुवात केली मित्रांनो बरं का. आणि त्याचबरोबर मग आपल्या डेली रूटीनचे कस्टमर चालूच झाले होते आणि त्याचबरोबर जे माझे रूटीनचे कस्टमर होते, त्यांची सगळ्या ऑर्डर ज्या काही येत होत्या, त्या अनपॅकमध्येच होत्या. त्याच्यामुळं टाईमच लागत होता. मग काय मित्रांनो, त्या ऑर्डर काढून दिल्या आणि मला आली होती डेपची ऑर्डर. पण पप्पा काउंटरला नव्हते. मग ते येईपर्यंत थांबलो मित्रांनो आणि मग पप्पा काउंटरला आल्यानंतर आपण लगेच निघालोय डेपच्या गोडाऊनला डेप देण्यासाठी. तर मित्रांनो, मी आलोय, डेप दिली मित्रांनो. महाराजला कट्टा दिला आणि त्यानंतर विशाल भाऊ होते. तर त्यांना पण कट्टे दिले. तर 2 कट्टे वन टाईममध्ये दिले म्हणलं, एक चक्कर तरी वाचून गेला. तर मित्रांनो, त्यानंतर मी आलो घरी. मग घरी आल्यानंतर आपले परत हेल्दी बूस्टिंगमध्ये मी घेतले हळदीचे दूध. मग त्यानंतर मी रिटर्न शॉपला निघालो मित्रांनो. तर शॉपला आल्यानंतर पप्पा काउंटरलाच होते. तर त्यानंतर लगेचच मित्रांनो माझ्या शॉपचे काम आवरले आणि आज लवकरच शॉप क्लोज करून मग आपण निघालोय घरी जाण्यासाठी. तर त्याचबरोबर घरी जायचे होते, पण जाता-जाता एक काम होते मला बस स्टॉपवरती. तर मी आलोय मित्रांनो. आमचे मित्र प्रवीण भाऊ म्हणजे सुभादादा यांच्या काउंटरला जायचे होते. तर त्यांच्या काउंटरला काही काम असल्यामुळे आलो. तर पप्पा काउंटरला थांबलेले होते. मग परत मी शॉपला गेलो मित्रांनो आणि मग काय त्यांना पिकअप केले. त्यांना हिशोब पण दिला पप्पांना. तिथून काही हिशोब आणायचा होता आणि त्यानंतर मग लगेचच आपल्याला काही पॅकिंग करायची ठरलेली होती. तर थोड्या वेळ कस्टमर असल्यामुळे मी लगेचच पॅकिंगला सुरुवात केली आणि डेली रूटीनचे पॅकिंग आवरून लगेचच थोड्या वेळामध्ये आपण आलोय मित्र आमचे शुभम भाऊ यांच्या काउंटरला. तर त्यांचे काही सामान द्यायचे होते मित्रांनो. बाईक नसल्यामुळे मग म्हटलं चला आपण लगेचच जाऊन येऊ. तर मग त्यानंतर मी त्यांना ड्रॉप केले आणि लगेच घरी आलोय. त्याचबरोबर मित्रांनो घरी आल्यानंतर डेली रुटीनमध्ये मग आपले लगेच आवरून 4 वाजता मी लगेच आलोय शॉपला. तर शॉपला जायचे होते, पण त्याचबरोबर लगेच घरून फोन आला, की "बाई पाणी संपेल आहे." म्हटलं मग चला लगेच आपण आलोय नाईमबाईच्या वॉटर प्लांटला. तर वॉटर प्लांटला आल्यानंतर त्यांच्याकडून जार घेतला आणि तो जार घरी ठेवला. जार घरी ठेवून लगेच मित्रांनो मग परत शॉपला यायला शॉपला आल्यानंतर मग लगेच काउंटर वगैरे ओपन करून आपल्या डेली रुटीनला परत दुपारच्या काउंटरला सुरुवात केली. मग काय मित्रांनो माझ्या कस्टमरला सुरुवात झालेली होती. तर मग त्याचबरोबर अक्का आलेले होते आणि त्यांचं देखील सामान होतं ते काढून दिलं मित्रांनो आणि त्याचबरोबर मग त्यानंतर स्टॉक मेंटेन करायचा होता. तर आपण घेतलाय व्हीलचा स्टॉक मेंटेन करायला आणि मग मित्रांनो व्हीलचा स्टॉक मेंटेन झाल्यानंतर तुम्ही बघू शकता सुंदर आता काउंटर दिसतंय. खूपच खाली-खाली झालेलं होतं. तर मित्रांनो थोड्याच वेळामध्ये देवपूजा केली, तर दादा पण बसलेलेच होते काउंटरला आणि संध्याकाळचे काम आवरले मित्रांनो आणि मग काय आपण लगेचच शॉप क्लोज करून निघालोय घरी जाण्यासाठी. तर मित्रांनो अशाच नवीन ब्लॉगसाठी नक्कीच आपल्या चॅनलला लाईक